नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये। आता नेक्सॉन इलेक्ट्रिकचं हे रेड डार्क एडिशन जे आहे टाटा मोटर्सने भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला जो बॅटरी पॅक आहे तो देखील 45 किलोवॅटचा जो बॅटरी पॅक आहे हा देण्यात आलेला आहे। बॅटरी पॅक देखील वाढलेला आहे, त्याचसोबत गाडीमध्ये काही फीचर्स देखील ॲड झालेले आहेत। आणि त्यानंतर गाडीची जी रिअल रेंज आहे ना ती भेटते तुम्हाला 350 किलोमीटरपासून 370 किलोमीटरपर्यंत असे टाटा मोटर्स जे आहे ते क्लेम केलेले। सो चला पाहूया जी नेक्सॉन EV रेड डार्क एडिशन आहे या गाडीमध्ये तुम्हाला काय काय फीचर जे आहेत दिले जातात। सो फ्रंट साईडने जर पाहिलं तर इथे तुम्हाला पूर्णपणे ब्लॅक जे कलर आहे कॉम्बिनेशन हे इथे पाहायला भेटतं। देन LEDजमध्ये जे हेडलॅम्प आहेत ते देण्यात आलेले आहेत। फोग लॅम्प अगेन LEDजमध्ये आहे। DRL तुम्ही पाहू शकता, हे ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात। देन फ्रंट पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत। देन फ्रंट जो कॅमेरा आहे फ्रंट साईडला हा तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। ह्या गाडीचं जे डिझाईन आहे ना हे तुम्हाला रेग्युलर जी नेक्सॉन आहे त्याप्रमाणेच पाहायला भेटणार आहे। बट इथे जर पाहिलं तर रेड डार्कचा जो बॅज आहे हा तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। त्याचसोबत जो चेंज आहे हा अलॉय व्हीलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। म्हणजे आधीच्या नेक्सॉनमध्ये जे अलॉय व्हील यायचे ना तर ते आता चेंज करण्यात आलेले आहेत। हे माझं जर पर्सनल ओपिनियन पाहिलं तर हे गाडीला नक्कीच सूट करतात आधीच्या ज्या नेक्सॉनमध्ये अलॉय जायचे त्याच्यामध्ये। बाकी ग्राउंड क्लिअर तुम्हाला ॲज इट इज जवळपास 200 mm दरम्यान मिळून जातो। ग्राउंड क्लिअर चांगलं आहे। बट खाली जर पाहिलं ना बॅटरी देण्यात आलेली आहे। आता बॅटरी 45 किलोवॅट आवरची आहे। सो बॅटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जी मोठी बॅटरी ही या गाडीमध्ये करण्यात आलेली आहे। देन साईड जर पाहिलं म्हणजे गाडीच्या डायमेन्शनमध्ये वगैरे कुठलेही चेंजेस नसणार आहे। रिअर साईडने जर पाहिलं तर गाडी ओव्हरऑल जे कनेक्टेड टेल लॅम्प आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात। जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला मागच्या साईडला 2 मिळून जातात। आणि इथे जो कॅमेरा आहे हा इथे देण्यात आलेला आहे जो की तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बूट स्पेस पाहूया आपण, कारण की बॅटरी पॅक जो वाढलेला आहे। सो बूट स्पेस ॲज इट इज तुम्हाला देण्यात आलं आहे। जवळपास 350 लिटरच्या दरम्यान जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो। आणि या गाडीमध्ये अजून एक चेंज करण्यात आलेला आहे। सो इथे फ्रंट फ्रंक देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मोठा आहे। छोटीशी जी गिटार आहे ना ती सुद्धा याच्यामध्ये बसू शकते, किंवा नॉर्मल साईजचं जे मटेरियल आहे ते देखील तुम्ही याच्यामध्ये नक्कीच बसवू शकता। सो हा एक चेंज जो आहे तो तुम्हाला नेक्सॉन EV हे ज्या लॉंग रेड डार्क एडिशनमध्ये नक्कीच पाहायला भेटतो। आणि आता हे जे चेंजेस नाही रेग्युलर नेक्सॉन EVमध्ये सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील। आता आपण आतमध्ये येऊया तर आतल्या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला इथे जे सीट्स आहेत ते रेडमध्ये पाहायला भेटतात। ओव्हरऑल जो फील आहे ना जे मटेरियल आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे। अगेन इथे भेटून जातं तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स। फ्रंट 2 जे पॅसेंजर त्या सीटमध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन मिळून जातं। बाकी 12.25 इंचची स्क्रीन आहे, तुम्ही पाहू शकता भरपूर मोठी स्क्रीन आहे। आणि एक फीचर मला या गाडीमध्ये काय आवडतं माहिती का, नेव्हिगेशन आहे ना तुम्ही ते इथे पाहू शकता। सो जे पण तुम्ही मॅप गाडीमध्ये लावलेला आहे ना ह्या स्क्रीनवरती तर तुम्ही इथे देखील पाहू शकता। देन समजा इंडिकेटर जर चालू केला तर इथे तुम्ही पाहू शकता की जे साईड कॅमेरा आहे ते ऑन होऊन जातात। सो तुम्ही राईट साईडचं प्रॉपर पाहू शकता। देन गाडीमध्ये चेंज जर पाहिला तो भेटतो तुम्हाला इथे पॅनारॉमिक सनरूफ। येस, नेक्सॉनमध्ये आता तुम्हाला पॅनारॉमिक सनरूफ देखील देण्यात आलेला आहे, जो की फील तर नक्कीच चांगलं देतो। आणि बऱ्यापैकी जो मोठा सनरूफ आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जो की सेगमेंटमध्ये तुम्ही जर विचार केला तर ह्या सेगमेंटमध्ये 3XO जर पाहिलं तर ते पेट्रोल डिझेलमध्ये पॅनारॉमिक सनरूफ होतो। बट इथे EVमध्ये जर पाहिलं तर नेक्सॉन EVच्या ह्या रेड डार्क एडिशनमध्ये तुम्हाला पॅनारॉमिक सनरूफ देखील मिळून जातो। बाकी सेफ्टीमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत। बाकी ESP असेल, ABS CBD हे सुद्धा फीचर्स आहेत तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत। बाकी आपण रिअर साईडला आता थोडंसं पाहूया। रिअर साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला आहे ना ॲक्च्युली काय होते की ही गाडी EVमध्ये असल्यामुळे ना हा जो फ्लोर आहे ना हा बऱ्यापैकी तुम्हाला वर आलेला आहे। सो इथे थाईसोबत तुम्हाला थोडासा कमी मिळतो। आणि इथे जर पाहिलं तर आर्मरेस्ट देण्यात आलेलं आहे विथ 2 कप होल्डर। 3 पॉईंट सीट बेल्ट तुम्हाला नक्कीच मिळून जातो। फ्रंट साईडला सुद्धा 45 वॅटचा जो टाईप-C पोर्ट हा देण्यात आलेला आहे, इथे सुद्धा देण्यात आलेला आहे। सो 2 पोर्ट तुम्हाला 45 वॅटचे मिळून जातात। रिअर AC वेन देण्यात आलेले आहेत तुम्हाला। सो असा काही स्पेस इथे मिळून जातो। ते 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा जो आहे इथे बसू शकतो। आता हे जे रेड डार्क एडिशन आहे याची जी प्राइस आहे ती तुम्हाला एक शोरूम भेटते 17,19,000 रुपये। आणि 45 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक देण्यात आला ज्याच्यामध्ये तुम्हाला रिअल जी रेंज आहे ती भेटते 350 किलोमीटरपासून 370 किलोमीटरपर्यंत। तर याची जी स्टार्टिंग प्राइस आहे त्याचे क्रिएटिव्ह व्हेरियंट असणार आहे त्याची 13,99,000 रुपये असणार आहे। बाकी स्क्रीनवरती तुम्ही एक्झॅक्ट जी प्राइसिंग आहे व्हेरियंट वाईज ती एक शोरूम पाहू शकता।
सो हे काय होतं टाटा नेक्सॉनच्या रेड डार्क एडिशनमध्ये. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार न्यूज. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.